नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की 4 जून रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा संपूर्ण राज्यभर आयोजित करण्यात येणार आहे आणि या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याकरिता तुम्ही किती प्रश्न अटेम्प्ट करायला पाहिजे याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। आपल्या यूट्यूब चॅनलचे कितीतरी सबस्क्रायबर्स मला याबाबत प्रश्न विचारत आहेत, म्हणून बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच टॉपिकवर चर्चा करणार आहोत। तर बघा तुमच्या कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सीसॅट बाबत चर्चा करणार नाही, कारण बघा सीसॅट क्वालिफाइंग आहे, सीसॅटचे मार्क मोजले जात नाही, म्हणून बघा सीसॅट बाबत चर्चा करण्यात अर्थ नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त जीएस बाबत चर्चा करणार आहोत, कारण जीएसच्या मार्कच्या आधारावर राज्यसेवा परीक्षेचा कट ऑफ लागत असतो। ओके, म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जीएस मध्ये किती अटेम्प्ट करायला पाहिजे फक्त याबाबत चर्चा करणार आहोत। ठीक आहे, तर बघा आता आपण बघूया की तुम्ही किती अटेम्प्ट करायला पाहिजे। यासाठी बघा नवीन स्लाइड घेतो। आता बघा सर्वात आधी राज्यसेवेचा जो पेपर असतो तो 2 तासांचा असतो। या 2 तासांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सॉल्व करायचे असतात। ओके, 100 क्वेश्चन्स आणि 1/4 निगेटिव्ह असते। आता बघा वेळेचा अभाव तुम्हाला परीक्षेमध्ये जाणवणार नाही, वेळ तुम्हाला भरपूर पुरणार आहे। 2 तासांमध्ये आरामात 100 प्रश्न सॉल्व होत असतात। ज्या विद्यार्थ्यांच्या फर्स्ट अटेम्प्ट राहणार आहे त्यांना सांगतो 2 तासामध्ये आरामात तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जीएसचा पेपर तुम्ही आरामात सॉल्व करू शकता। वेळ तुम्हाला कमी पडणार नाही, म्हणून बघा तुम्ही आरामात पेपर सॉल्व करायला पाहिजे। ठीक आहे, आता बघा मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचा कट ऑफ होता 106.5। ओबीसी ओपन कॅटेगरी, एसबीसी आणि इतर बाकी कॅटेगरीज आहेत जसं शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब यांचा कट ऑफ थोडा कमी लागलेला होता, परंतु ओपन ओबीसी वाल्यांचा कट ऑफ 106.5 लागलेला होता। म्हणजेच बघा मिनिमम 54 मार्क तरी तुम्हाला घ्यावे लागत होते। आणि बघा जागा भरपूर होत्या, 600च्या वर, 600पेक्षाही जास्त जागा मागच्या वर्षी राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये काढण्यात आलेल्या होत्या। तरीसुद्धा बघा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एवढा जास्त कट ऑफ लागलेला होता आणि पेपर बघा मॉडरेट होता। पेपर जास्त सिंपल नव्हता, पेपर जास्त डिफिकल्ट नव्हता, पेपरची काठिण्य पातळी ही मीडियम होती। तरीसुद्धा 54 कट ऑफ हा लागलेला होता। यावर्षी जागा कमी आहेत, म्हणून बघा कट ऑफ सुद्धा वाढणार आहे। वाढणाऱ्या कट ऑफसाठी तुम्हाला अटेम्प्ट सुद्धा त्याच प्रमाणामध्ये करावा लागणार आहे। परंतु बघा पेपरची काठिण्य पातळी सुद्धा इम्पॉर्टंट असते, परंतु पेपरची काठिण्य पातळी कितीही हाय आली तरीसुद्धा जीएसचा अभ्यास राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचा झालेला असतो। खूप चांगला अभ्यास जीएसचा असतो विद्यार्थ्यांचा, म्हणून बघा मागच्या वर्षीपेक्षा जास्तच कट ऑफ लागण्याची शक्यता आहे। ठीक आहे, तरीसुद्धा बघा यावर्षीचा सेफ झोन बघा, यावर्षी सेफ झोन म्हणून आपण 60+ मार्क आपण पकडू शकतो। म्हणजेच तुम्हाला 60+ मार्क्स असतील तर तुम्ही सेफ स्वतःला मानू शकता राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये। ठीक आहे, आता बघा जर तुम्हाला 60+ मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला अटेम्प्ट सुद्धा त्याच प्रमाणामध्ये करावा लागेल। कारण बघा तुम्ही 65 अटेम्प्ट कराल किंवा 70 अटेम्प्ट कराल तर तुम्हाला त्यामध्ये 60+ मार्क मिळणार नाहीत किंवा 55+ मार्क तुम्हाला त्यामध्ये मिळणार नाही। आता बघा राज्यसेवा परीक्षेमध्ये जर तुम्ही रेंज विचारली की कोणत्या रेंजमध्ये तुम्हाला अटेम्प्ट करायला पाहिजे, तर एक रेंज जर तुम्ही मला विचारली तर ती एक रेंज मी तुम्हाला सांगतो। बघा माझ्या मते तरी तुम्ही 90+ अटेम्प्ट करायला पाहिजे, 90 to 95 तुमच्या अटेम्प्ट राहायला पाहिजे। ओके, ही रेंज तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे। ओके, आता बघा यामध्ये आणखी एक फॅक्टर येतो, तो फॅक्टर म्हणजे बघा डिफिकल्टी लेवल। आता बघा डिफिकल्टी लेवल, पेपरची डिफिकल्टी लेवल काय आहे हे तुम्हाला पेपर सोडवत असताना तुम्हाला परीक्षेच्या वेळेस माहीत पडणार आहे। आता बघा जर डिफिकल्ट पेपर आला तर तुम्हाला अटेम्प्ट थोडे कमी करणे गरजेचे असतात। म्हणजेच बघा जर खूपच जास्त डिफिकल्ट पेपर आला आणि तुम्ही अटेम्प्ट खूप जास्त केला तर तुमचे मार्क्स सुद्धा मायनसमध्ये जाण्याची शक्यता असते। आणि जर पेपर बघा इझी आला, पेपर जर इझी आला आणि जर तुम्ही अटेम्प्ट कमी केला तरीसुद्धा तुम्हाला त्याचे नुकसान होणार आहे। पेपर इझी आल्यानंतर विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढत असतात, म्हणून बघा तुम्ही जास्तीत जास्त अटेम्प्ट करणे गरजेचे आहे। पेपर सोडवत असताना पेपर इझी आलेला आहे, मॉडरेट आलेला आहे की डिफिकल्ट आलेला आहे हे फक्त त्याच विद्यार्थ्याला कळते ज्या विद्यार्थ्याने अभ्यास केलेला असेल। तुम्ही जर अभ्यासच केला नाही तर तुम्हाला पेपर डिफिकल्टच वाटणार आहे, म्हणून बघा तुम्ही अटेम्प्ट सुद्धा कमी करून येणार, मग त्याचा काही फायदा होणार नाही।
ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास ठीकठाक झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना डिफिकल्टी लेवल पेपर सॉल्व करत असताना कळून येते, समजून जाते आणि ती डिफिकल्टी लेवल समजल्यानंतर त्या हिशोबाने तुम्हाला अटेम्प्ट आपला ॲडजस्ट करावा लागेल. ओके, आता बघा मी जे तुम्हाला रेंज सांगितली आहे 90 to 95, या रेंजमध्ये तुम्हाला डिफिकल्ट पेपर आला तरीसुद्धा तुम्हाला या रेंजमध्येच राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे बघा डिफिकल्ट पेपर आला तरीसुद्धा तुम्हाला 90च्या जवळपास राहण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि इझी पेपर आला असेल तरीसुद्धा तुम्हाला 95च्या जवळपास तुम्हाला राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. डिफिकल्ट पेपर आला म्हणजे एकदम कमी सोडवायचे, कमी प्रश्न सॉल्व करायचे असं करू नका. डिफिकल्ट पेपर आला असेल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या रेंजमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि बघा 88 किंवा बघा 88 किंवा 89 सुद्धा चालणार आहे. म्हणून बघा जास्त लोड घ्यायचे नाही, परंतु रेंजच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न करा. जेवढं जास्त तुम्ही रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न कराल तेवढाच जास्त तुम्हाला याचा फायदा होणार आहे. ओके, आता बघा तुमच्यापैकी कितीतरी विद्यार्थी तुम्हाला सांगत असतील किंवा काही टीचर लोक तुम्हाला सांगत असतील की अटेम्प्टपेक्षा ॲक्युरन्सी महत्त्वाची असते. मी सुद्धा आधी विद्यार्थ्यांना ॲक्युरन्सीबाबत भाषण देत होतो की कमी अटेम्प्ट झाला तरी चालते, परंतु ॲक्युरन्सी तुमची चांगली असणे गरजेचे आहे अशा प्रकारचे भाषणसुद्धा मी विद्यार्थ्यांना देत होतो. परंतु बघा जेव्हापासून आम्ही सर्वेक्षण करायला लागलो, सर्वेक्षण बघा मागच्या वर्षी आम्ही 126 विद्यार्थी ज्यांनी प्रिलिम पास केलेली आहे, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा पास केलेली आहे, या विद्यार्थ्यांचं आम्ही सर्वेक्षण केलेलं होतं. कारण मागच्या वर्षी भरपूर विद्यार्थी प्रिलिम पास झालेले होते. तर बघा या सर्वेक्षणानंतर आम्हाला माहीत पडलं की असा एकही विद्यार्थी नाही ज्याने 85च्या खाली अटेम्प्ट केलेला असेल. एकही विद्यार्थी नव्हता. जे प्रिलिम पास झालेले होते त्यांचा मिनिमम अटेम्प्ट 85 होता. ठीक आहे, 85च्या वर सर्वांनी अटेम्प्ट करून ठेवलेले होते. काही विद्यार्थ्यांनी 97 to 98, 99 सुद्धा अटेम्प्ट केलेले विद्यार्थी या पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या लिस्टमध्ये होते. ओके, म्हणून बघा 126 पैकी जर एकही विद्यार्थी असा नसेल ज्याने 85च्या खाली अटेम्प्ट केलेला असेल, याचाच अर्थ असा आहे की तुमच्या मिनिमम अटेम्प्ट 85 असणे गरजेचे आहे. आता तुमच्यापैकी काही विद्यार्थी याच्याशी असहमत होतील, परंतु बघा तुम्हाला असे खूप कमी विद्यार्थी सापडतील ज्यांनी 75 अटेम्प्ट केला, 80 अटेम्प्ट केला आणि त्या विद्यार्थ्यांना बघा 106.5 मार्क मिळाले. असे तुम्हाला खूप कमी विद्यार्थी सापडतील. काही विद्यार्थी स्पेशल कॅटेगरीचे असतात, दिव्यांग असतील किंवा एक्स सर्व्हिसमॅन असतील किंवा स्पोर्ट्समॅन असतील, त्यांनी कमी अटेम्प्ट केला तरीही चालते. किंवा बघा शेड्यूल ट्राईब महिला, खूप कमी कट ऑफ लागतो शेड्यूल ट्राईब महिलांच्या, तर त्यांनीसुद्धा कमी अटेम्प्ट केला तरी चालते. तर बघा अशा विद्यार्थ्यांचे उदाहरणं तुम्ही मला सांगू नका. मी 106.5 कट ऑफबाबत आम्ही सर्वेक्षण केलेलं होतं, त्याखाली आम्ही सर्वेक्षण केलेलं नाही. ठीक आहे, ओपन कॅटेगरी, ओबीसी कॅटेगरी, SBC आणि ज्या इतर कॅटेगरीज आहेत त्यांचे आम्ही सर्वेक्षण केलेलं आहे. आणि 106.5 मार्क घेत असताना एकाही विद्यार्थ्याने 85च्या खाली अटेम्प्ट केलेला नाही. ठीक आहे, अशाच प्रकारचे सर्वेक्षण आम्ही कंबाईनमध्ये सुद्धा केलेले होते आणि कंबाईनमध्ये सुद्धा आम्हाला तेच आढळलेलं आहे की मॅक्झिमम अटेम्प्ट विद्यार्थी करत असतात. ओके, मॅक्झिमम अटेम्प्ट तुम्ही करा, एक रेंज पकडा की 90 to 95 आपल्याला रेंजमध्ये करायचे आहे आणि त्या रेंजमध्ये पोहोचण्याकरिता तुम्ही पेपरमध्ये ट्राय करायला पाहिजे. भरपूर वेळ असतो राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये, आरामात पेपर सोडवू शकता. थोडा जरी तुम्हाला क्लू मिळाला पेपर सोडवत असताना, एखाद्या क्वेश्चनमध्ये थोडा जरी तुम्हाला क्लू मिळाला तरीसुद्धा तुम्ही तो अटेम्प्ट करायला पाहिजे. ठीक आहे, आता बघा तुमच्यापैकी काही विद्यार्थी माझ्याशी असहमत होतील, काही विद्यार्थी मला क्रिटिसाइज करतील. तुम्हाला जे बोलायचे असेल, तुम्हाला मत व्यक्त करायचे असेल तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये आपलं मत व्यक्त करू शकता. परंतु बघा GSमध्ये विद्यार्थ्यांचा खूप चांगला अभ्यास झालेला असतो, म्हणून बघा कट ऑफ हाय जाणार आहे, म्हणून अटेम्प्टसुद्धा तुम्हाला हाय करावा लागणार. भरपूर विद्यार्थ्यांना बघा 125, 130, 135 सुद्धा मार्क GSमध्ये मिळणार आहेत. ठीक आहे, अशा वेळेस ते विद्यार्थी किती हुशार असतील आणि आपल्याला त्यांच्याशी कम्पीट करायचे आहे हे सुद्धा तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. जे विद्यार्थी प्रश्न विचारत होते की किती अटेम्प्ट करायला पाहिजे, तर मी माझ्या हिशोबाने तुम्हाला सर्व काही सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. तुमचे यावर काही मत असेल तर तुम्ही ते मत कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.